नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, खरीप पीक विमा 2022 च्या संदर्भात महत्त्वाचे असे काही अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यातील खरीप हंगाम 2022 मधील ज्या शेतकरी यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु अजूनपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही, अशा शेतकरी मित्रांना त्यांचा पीक विमा मिळण्यास आता मदत मिळणार आहे। या संबंधीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय 1 मार्च 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून पीक विमा कंपन्याला राज्य सरकारच्या माध्यमातून 231 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। मित्रांनो, हा 231 कोटी रुपयाचा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी यांना मिळणार, असे एक नाही अनेक प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि या संदर्भात सर्व माहिती सविस्तर व स्पष्टपणे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, आपण वेळोवेळी पाहतोय अतिवृष्टी व गारपीट अनुदान असेल, 2020 वर्षाचा असेल, 2021 वर्षाचा असेल, त्यानंतर 2022 वर्षाचे थकीत पीक विमा असेल, यासारखे प्रलंबित जे काही शेतकऱ्यांचे अनुदान आहे ते अनुदान आता याप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन करत आहे। मित्रांनो, शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर शेतकरी यांचे अनुदान त्यांना मिळणारच असते। आचारसंहिता लागेल किंवा नवीन सरकार बदलेल तरी देखील हे अनुदान शेतकरी यांना मिळणार हे निश्चित असते। मित्रांनो, या अगोदरही आपण पाहिलं होतं की ऑक्टोबर नोव्हेंबरचे अतिवृष्टी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे। 2021-22 या वर्षात ज्या भागात अतिवृष्टीचे अनुदान बाकी होते त्या शेतकऱ्यांना देखील अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। यासोबतच जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित होते अशा शेतकरी यांना देखील अनुदान मंजूर झालेले आहे। त्याचप्रमाणे आता बऱ्याच साऱ्या भागामध्ये शेतकरी यांच्या अनुदानाच्या अंतिम याद्या देखील तयार होत आहे। त्याची प्रक्रिया ही शासन स्तरावर सुरू आहे, ज्यामध्ये शेतकरी यांचे आधार कार्ड असेल, बँक खात्यामध्ये काही दुरुस्त्या असतील आणि या सर्व सोबतच आपण पाहिलं तर शेतकरी यांचा पीक विमा मोठ्या प्रमाणात थकीत असल्याचं देखील आपल्याला ठिकाणी दिसतं। त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2022 वर्षाचा पीक विमा वाटपाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी यांचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता। काही शेतकरी यांना वाटप देखील झाला होता, परंतु धाराशिव जिल्ह्यातील 2 तालुक्यातील महसूल मंडळे बाकी ठेवण्यात आलेले होते आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून यासाठी राज्य सरकारच्या निधीचे कारण सांगितले जात होते। शेतकरी मित्रांनो, यासोबतच यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी यांचा पीक विमा मंजूर असून देखील पुन्हा राज्य सरकारच्या निधीचे कारण समोर करून हा पीक विमा शेतकरी यांना वितरित केला जात नव्हता आणि अशाच प्रकारे आता पीक विमा वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या 1 मार्चच्या शासन निर्णयाच्या अंतर्गत 231 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। मित्रांनो, या 1 मार्चच्या शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषी आयुक्तालयांची शिफारस लक्षात घेऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 या वर्षात 80 ते 110 मॉडेलनुसार 110% जास्तीच्या नुकसानीसाठी भरपाई रक्कम म्हणून 231 कोटी 28 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मिळण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे तर यामध्ये पहिला समूह क्रमांक असणार आहे 9। या 9 समूह क्रमांकामध्ये एकूण 180 कोटी रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। तसेच समूह क्रमांक 10 मधील जिल्हे आहेत त्यांना 50 कोटी रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। मित्रांनो, समूह क्रमांक 9 व 10 या दोन्ही समूह क्रमांकाला राज्य सरकारच्या माध्यमातून 231 कोटी रुपयाची नुकसान भरपाई निधी वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, समूह क्रमांक 9 मधील जिल्हे आहेत यवतमाळ, अमरावती, गडचिरोली आणि धाराशिव। या समूह क्रमांकासाठी 180 कोटी रुपयाची नुकसान भरपाई निधी वितरित केली जाणार आहे। त्याचप्रमाणे समूह क्रमांक 10 मध्ये धाराशिव जिल्हा आहे व समूह क्रमांक 10 साठी 50 कोटी रुपयाची नुकसान भरपाई निधी वितरित
केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याप्रमाणे 2022 वर्षातील खरीप हंगाम व रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी 231 कोटी 28 लाख रुपये मंजूर झाले आहेत व लवकरच शेतकरी मित्रांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये थेट हे अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल। मित्रांनो, शासन निर्णय देखील या ठिकाणी निर्गमित झाले असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही अनुदानाची रक्कम नेमकी कधी जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की आपण या ठिकाणी पीक विमा व सरकारी योजना यासारखी उपयुक्त अशी शेतकऱ्यांच्या संबंधित योजनांची माहिती या ठिकाणी नेहमी घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।